आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। ठाकरे, पवार आणि नाना पटोले यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाची आपली भूमिका स्पष्ट करावी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा। विरोधकांची वाट पाहू नये। मनोज जरांगे यांची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी। कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून यात्रा सुरू। प्रश्न हा नाही की जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काय चर्चा झाली, तर जरांगेंच्या मागणीवर तुमची नेमकी भूमिका काय ते सांगा। विरोधी पक्षांना प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये मोठं षडयंत्र रचलं जाते। वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये। मंत्री दीपक केसरकरांची विरोधकांवर टीका, तर मी जरांगेंबद्दल नाही विरोधकांवर बोललो असंही स्पष्टीकरण। विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियामध्ये भाजपला धक्का। माजी आमदार रमेश कुथे यांची ठाकरे गटामध्ये घर वापसी। आम्ही जे काही घडलो ते पवार साहेबांमुळे, त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत। फक्त पाथरीमधून बाबाजानी दुराणी यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांचे चिरंजीव जुनेद दुराणी यांची मागणी। अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुराणी आणि जयंत पाटलांची काल परभणीमध्ये भेट। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। दुराणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची विनंती। भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाने जर घटनेचा मान राखला तर 24 तासांच्या आत हे आमदार अपात्र ठरतील। त्यांचा पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया।